म्हाडाने मुंबईतील परळ शिवडी विभागातील खिमजी विश्राम बिल्डिंगच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत अखेर कठोर भूमिका घेत संबंधित बिल्डरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तब्बल 8 ते 9 वर्षे प्रकल्प रखडल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून इमारतीच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या नोटीसमुळे रहिवाशांमध्ये पुन्हा एकदा आशेचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार 2017 साली म्हाडाच्या मुंबई बिल्डिंग रिपेअर्स अँड रिकन्स्ट्रक्शन बोर्डाने या पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी काही महिन्यांत बांधकाम आराखडे सादर करणे, एका वर्षात काम सुरू करणे आणि सुमारे 30 महिन्यांत पुनर्वसन इमारत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत ना जुनी इमारत पाडण्यात आली ना नवीन बांधकाम सुरू झाले. म्हाडाने दिलेल्या नोटीसमध्ये साईटवर रिडेव्हलपमेंटचे कोणतेही काम सुरू नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच जुन्या इमारतीचे प्लास्टर कोसळत असल्याने संभाव्य दुर्घटनेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संबंधित बिल्डर कंपनीने प्रकल्प रखडण्यामागे अनेक तांत्रिक अडचणी असल्याचा दावा केला आहे. प्लॉट अरुंद असणे, मागील बाजूस झोपडपट्टी असणे, SRA सर्वेक्षण प्रलंबित राहणे तसेच DCPR 2034 मधील अटींमुळे कामात अडथळे निर्माण झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. रिडेव्हलपमेंटसाठी दिलेल्या NOCची मुदत 2030 पर्यंत वाढवून देण्याची मागणीही कंपनीने केली आहे. मात्र या सर्व कारणांमुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षा करणाऱ्या रहिवाशांचा संयम संपत चालल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक रहिवाशांनी नवीन घराच्या आशेने अनेक वर्षे वाट पाहिली असून काही ज्येष्ठ नागरिकांना नवीन घर पाहण्याआधीच मृत्यू आल्याची भावनिक प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते अशा रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये रहिवाशांनी संघटित होऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्ट्रक्चरल ऑडिट, सामूहिक निवेदन, करारांची तपासणी आणि कायदेशीर सल्ला या गोष्टी वेळेवर केल्यास नागरिकांना न्याय मिळू शकतो. खिमजी विश्राम बिल्डिंगचे प्रकरण आता केवळ एका इमारतीपुरते मर्यादित राहिले नसून मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांचे गंभीर वास्तव समोर आणणारे उदाहरण बनले आहे.